माझे सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, पूजा खेडकरांची संपत्ती नेमकी किती आहे या संदर्भात काय माहिती मिळते आहे? हे बघा, नियम असा आहे की केंद्र सरकारला कुठलाही सनदी अधिकारी सेवेत आल्यानंतर त्याच्या संपत्तीचं विवरण द्यावं लागतं आणि ते दरवर्षी द्यावं लागतं। आता पूजा खेडकर या 2023 बॅचच्या अधिकारी आहेत आणि त्यांनी केंद्र सरकारकडं आपल्या संपत्तीचं, वैयक्तिक संपत्तीचं जे विवरण दिलेलं आहे त्याची प्रत आता माझ्या हातामध्ये आहे आणि त्या प्रतनुसार जर पूजा खेडकर यांच्या वैयक्तिक संपत्तीचं मूल्यांकन आपण केलं, जसं आता त्यांचं 2 प्लॉट आहेत, एका प्लॉटचं व्हॅल्यू आहे 6 ते 8 कोटी रुपये, दुसऱ्या प्लॉटचं पण व्हॅल्यू आहे 6 ते 9 कोटी रुपये। त्यांचे पूजाकडे साधारणपणे 20 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीचे सुद्धा जर आपण व्हॅल्यू काढले तर एका जमिनीचं मूल्य साधारणतः 3 ते 4 कोटी रुपये आहे, दुसरी एक जमीन आहे ज्याचं मूल्य 75 लाख ते 1 कोटी रुपये आहे, तिसरी जमीन आहे ज्याचं मूल्य हे 25 लाख रुपये आहे आणि पूजा यांचे जे फ्लॅट आहेत, जे एक अहमदनगरमध्ये आहे आणि एक पुण्यामध्ये, अहमदनगरच्या फ्लॅटची किंमत 45 लाख रुपये आहे तर पुण्यातल्या फ्लॅटची किंमत ही 75 लाख रुपये आहे। जर या सगळ्या संपत्तीचं त्यांच्या वैयक्तिक मूल्यांकन केलं माफ करा, तर साधारणपणे 25 कोटी रुपये होतं। आता क्रिमिलियरचं जे सर्टिफिकेट पूजा खेडकर यांनी घेतलेलं आहे त्याच्या उत्पन्नाची मर्यादाच मुळात 8 लाख रुपये आहे आणि ते एकत्र कुटुंब पद्धतीतलं असतं। पूजा यांचा विवाह झालेला नाही, त्या सज्ञान आहेत, त्यामुळं त्यांच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये जसं म्हणाल्यात की त्यांचे आई आणि वडील सेपरेट राहतात, तो जरी मुद्दा गृहीत धरला, त्यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा मुद्दा जरी गृहीत धरला नाही, जसा हिंदू कुटुंब ॲक्टप्रमाणे आपण गृहीत धरतो, तसं जरी नाही धरलं तरी पूजा खेडकर यांच्या वैयक्तिक संपत्तीचं विवरण जे आता NDTV मराठीकडे आहे ते विवरण सांगतं आहे की 25 कोटी रुपयाची त्यांची स्वतःची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या कागदपत्राच्या आधारावरतीच पूजा खेडकर यांचं जे क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे ते अडचणीत येणार आहे, कारण त्यांनी ही संपत्ती केव्हा संकलित केली त्याबद्दलचे पण तपशील आपल्याकडे आहेत। त्यांची ही काही वडिलोपार्जित संपत्ती नाही आहे, त्यांनी ती परचेस केलेली आहे, विकत घेतलेली आहे। पहिली जी जमीन त्यांनी विकत घेतली ती 2015 मध्ये घेतली आहे, दुसरी जमीन 2016 मध्ये घेतली आहे, तिसरी जमीन 2018 मध्ये घेतली आहे, गिफ्टेड बाय मदर आहे 2014, गिफ्टेड बाय मदर आहे 2014, पण दुसरे जे परचेस केलेले फ्लॅट आहेत अहमदनगर आणि पुण्यातले ते 2019 आणि 20चे आहेत। म्हणजे त्यांनी ज्या प्रमाणपत्राच्या आधारावरती शासकीय सनदी सेवेचा लाभ घेतला त्या लाभाचा त्यांना लाभ मिळणं शक्यच नाही आहे। 8 लाखाची क्रिमिलियरची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन हे स्वतःच सबमिट केलेल्या केंद्र सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये दिसतं आहे आणि म्हणून पूजा खेडकर ह्या एकापाठोपाठ एक अडचणीत येणार आहेत। एक, त्यांचं जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे, 2, त्यांनी डिझॅबिलिटी जी मेंटल डिझॅबिलिटी दिलेली आहे, 3, त्यांनी एम्सकडे वारंवार एम्सनी सांगूनसुद्धा ज्या चाचण्याला नकार दिला आहे आणि 4, आता त्यांचे जे संपत्तीचे तपशील आपण NDTVवरती ब्रेक केलेले आहेत हे असं दाखवतात की पूजा खेडकर यांची सगळी नियुक्ती, त्यांच्या संपत्तीचे तपशील हे संशयास्पद आहेत आणि म्हणून पंतप्रधान कार्यालयाने जसा अहवाल मागवला आहे त्या अहवालानुसार जर हे सगळे तपशील केंद्र सरकारकडे गेले तर पूजा खेडकर यांचं सनदी सेवेत कायम राहणं हे अडचणीचं असणार आहे। निश्चित, धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।